पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर संसदेत आजपासून चर्चा। राष्ट्रीय सुरक्षा परराष्ट्र धोरणावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची विरोधकांची तयारी। नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते क्षयरोग मुक्त मोहिमेचा शुभारंभ। इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्या वतीने फिरतं क्षयरोग निदान आणि तपासणी केंद्र सुरू। मुंबई गोवा महामार्ग पुढच्या वर्षी पूर्ण झालेला असेल। मुंबई गोवा महामार्गाला ठेकेदार चुकीचे मिळाले, यामुळे गोंधळ निर्माण झाला, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। 3री ते 10वीच्या प्रस्तावित अभ्यासक्रमातनं तिसरी भाषा हद्दपार। शालेय शिक्षण विभागाची भूमिकेपासून फारकत, तर SCERT कडून 3री ते 10वीसाठी अभ्यासक्रमाचा प्रस्तावित मसुदा तयार। दरम्यान मसुद्यावर 27 ऑगस्टपर्यंत अभिप्राय देण्याचंही आवाहन। कल्याण मारहाण प्रकरणातील आरोपीला ताब्यात द्या, धडा शिकवू, मनसे पाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेला इशारा। वॉचमनला मारहाण केल्याप्रकरणी आज गोकुळ झा याला कोर्टात हजर केलं जाणार। राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेतील तब्बल 26,34,000 बहिणी अपात्र। दरम्यान 14,298 पुरुषांनी सुद्धा योजनेचा लाभ घेतला। अपात्र लाभार्थ्यांमुळे सरकारला 4,800 कोटींचा फटका। अपात्र ठरलेल्या अर्जदारांचा लाभ जून महिन्यापासून तात्पुरत्या स्वरूपात स्थगित। जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून पात्र उमेदवारांसाठी लाभ पुन्हा सुरू होईल। दोषींवर योग्य कारवाईचा निर्णय घेतला जाईल। आदिती तटकरे यांचं ट्विट। अंगणवाडी सेविकांच्या नियुक्तीसंबंधीचे निकष पदोन्नतीच्या प्रक्रियेसाठी लागू राहतील। अंगणवाडी सेविकांसंदर्भात उच्च न्यायालयाचा निर्णय। अंगणवाडी सेविकांच्या निवड प्रक्रियेसंदर्भात 2014 मध्ये राज्य शासनाकडून परिपत्रक काढण्यात आलं होतं।